तर एखाद्या विद्यार्थ्याला जर आज एखादा क्लास जॉईन करायचा असेल तर त्याने काय 3-4 गोष्टी पाहिल्या पाहिजेत की त्याची फसवणूक होणार नाही? बरोबर, अगदी करेक्ट. ॲक्च्युली मार्केटमध्ये सर्रास ह्या गोष्टी चालत, आपल्याला ॲक्सेप्ट करायला काही वावगं नाही आहे. पण मला असं वाटतं की व्हिजिट केलं पाहिजे. मला कॉल आला आहे हिंदीतून अर्धा एक तास आणि मग मी बस भरून टाकले पैसे, कारण माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मला खूप मोठी आशा आहे की माझ्याकडे डिग्री आहे आणि माझं प्लेसमेंट होऊन जाईल. तर या आशेवरती न राहता त्या प्लेसला व्हिजिट केली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आज मी महाराष्ट्रात राहतोय तर मला क्लासमध्ये जर उद्या प्लेसमेंटचा प्रॉब्लेम होत असेल तर मला तिथं दरवाजा ठोकायला समोर लोक आहे का हे बघणं गरजेचं आहे खूप. की ठीक आहे यार, मला नाही इंटरव्ह्यू क्रॅक झाला, 1 नाही 2 नाही झाले क्रॅक, पण मला त्याच्यानंतरही हेल्प करायला समोर लोक आहेत का. आणि हे सगळं करताना आपल्या फॅमिलीला सोबत ठेवलं पाहिजे. आई असेल, वडील असेल, भाऊ बहीण असेल, समजूतदार चुलते असतील, यांना घेऊन गेलं पाहिजे. कारण की तुम्हाला सगळेच म्हणजे अनुभव नाही आहेत आयुष्यातले. तुम्ही आत्ताशी तुमचं करिअर सुरू करता, पण जे आयुष्यात ऑलरेडी काहीतरी बनलेत, कामं करतात, पैसे कमवतात, अशा लोकांना तुम्ही सोबत ठेवा जेणेकरून ते तुमचं थर्ड आय चेकिंग असेल.